रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पदाचा तिढा सुटता सुटेना आणि त्यातच सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या दोघांनी मिळून अमित शहा यांची दिल्लीमध्ये एकत्रित भेट घेतलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत आमदार महेंद्र शेठ दळवी। सर, काय सांगाल एकत्रित भेट दिल्लीमध्ये ते देखील? पहिला आजच्या नारळी पौर्णिमेच्या माझ्या तमाम जनतेला मनापासून शुभेच्छा देतो। उद्या रक्षाबंधन आहे, माझ्या सगळ्या बहिणींना खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा देतो। उद्या खरं तर आदिवासी दिन आहे, त्या आदिवासी दिनाच्या माझ्या आदिवासी बांधवांना मला शुभेच्छा देतो। खरं तर आपण जो प्रश्न विचारलात की आमचे आदरणीय नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा दिल्ली दौरा होता। दिल्ली दौऱ्यामध्ये रायगड जिल्ह्याचे खासदार तटकरे साहेबांची भेट झाली, अशा पद्धतीने आपला प्रश्न होता। खरं तर या भेटी होत असतात, संसदचं अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे खासदार साहेब दिल्लीमध्ये आहेत। शिंदे साहेब त्यांच्या कामानिमित्ताने गेले होते आणि खासदारांना वाटलं की त्यांची भेट घ्यावी, काही विषयावर चर्चा करावी। खरं त्या पद्धतीची भेट आपण झाली असावी असं मला वाटतं। मला असं वाटत नाही त्या भेटीमध्ये इतर काय प्रश्नाची चर्चा झाली असेल, कारण अमित शहाजींना ते पहिले भेटले, नंतर पंतप्रधानांना भेटले, काही आणखी मान्यवरांना भेटले। ते दिल्ली दौऱ्यामध्ये त्यांच्या गाठीभेटीचा हे होता, खासदारांची आमच्या पक्षाच्या एक मीटिंग होती आणि असाच सगळा दौरा होता, त्याच्यामुळे इतर काय चर्चा झाली असं मला वाटत नाही। त्यानंतरच सर बाहेर चर्चा झालेली आहे की 15 ऑगस्ट पर्यंत रायगडचं पालकमंत्रीपद निश्चित होईल। म्हणजे त्या भेटीमध्ये हे चर्चा झालेली आहे का? नाही, मला असं वाटत नाही आहे, कारण रायगडचा आणि नाशिकचा हा जो पालकमंत्री पदाचा तिढा आहे तो मला असं वाटतं 15 ऑगस्ट नंतर सुटेल असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। कारण एकंदर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांच्याबरोबर जी काय चर्चा गेल्या 7-8 दिवसामध्ये झाली, ती चर्चेचा अंत असाच आहे की 15 ऑगस्टचा अधिकार मला असं वाटतं की मागच्याच पालकमंत्री ज्यांना स्थगित दिली म्हणजे आदित्यताईंना मिळेल असं मला वाटतं। पण त्यानंतर आशावादी आहोत की बरेचशाच्या रूपाने पालकमंत्री कायमस्वरूपी रायगडला मिळेल आणि त्याची वाट बघतोय आम्ही। त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांचं जे मत आहे तेच मत सरकार म्हणून नक्की घोषित करतील आणि बरेचसे पालकमंत्री होतील। मागील कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर पालकमंत्री पद आदित्य तटकरे यांना जाहीर झाल्याच्या नंतर आपल्या पक्षाने आंदोलन केली होती, त्यानंतर त्या पदाला स्थगिती मिळाली। मात्र शासकीय प्रोटोकॉलनुसार जे काही कार्यक्रम असतील त्याचा पहिला मान आदित्य तटकरे यांनाच मिळतोय। या झेंडावंदनचा देखील मान 15 ऑगस्टचा त्यांना मिळू शकतो? नाही, मिळू शकतं ना, कारण त्यांचे जे मागच्या पालकमंत्रीमध्ये त्यांना पालकमंत्री घोषित केलं, त्याला स्थगिती आम्ही दिली आहे आणि मला असं वाटतं की राज्यस्तरावरून त्यांनाच तो अधिकार प्राप्त होईल, त्याच्यामध्ये आम्हाला काय गैरवाटायचं कारण नाही आहे। पण पालकमंत्री पद बरेचशाच्या रूपाने मिळेल असं आम्ही सगळे आशावादी आहोत, कारण त्यांचा एकंदर सिनियरिटी असेल, 4 वेळचे ते आमदार आहेत, आता मंत्री आहेत। एकंदर रायगडवासियांचं जे मत आहे त्या मताला अनुसरून मला असं वाटतं राज्य सरकार म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील आणि तो त्वरित घेतील असं मला वाटतं। कारण या संदर्भातले गेले 7-8 दिवसामध्ये ज्या काय गाठीभेटी आमच्या झाल्या, त्या गाठीभेटीतनं जे समोर आलं ते आपल्याला मी सांगितलं। सर, गाठीभेटीमधून काही गोष्टी समोर आल्यात असं आपण म्हणता, काय आहे आतली गोष्ट, काय जनतेला कळू द्या। नाही नाही, आतली गोष्ट असं काय नाही, सिनियरिटी आहे, त्याच्यामुळे सिनियरिटी प्रमाणे बरेचशाला पालकमंत्री मिळालं पाहिजे हे सगळ्या तमाम जनतेचं म्हणणं निश्चित आहे। पण सरकारने पालकमंत्री घोषित करत असताना आदित्य तटकरेंना पालकमंत्री घोषित केलं आणि त्याला त्या वादविवादानंतर त्यांना स्थगित दिली। आता स्थगित दिल्यानंतर प्रोटोकॉल असाच बोलतो की ज्यांच्याकडे पालकमंत्री दिलं होतं त्यावेळेला ते फॉलो करतील, म्हणजे 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असतील किंवा इतर जे गोष्टींचे कार्यक्रम असतील ते त्यांच्या माध्यमात होतील आणि त्यात आम्हाला काही गैर वाटत नाही आहे। पण येणाऱ्या कालावधीमध्ये बरेचसेच रायगडचे पालकमंत्री होतील हे निश्चित आहे, कारण वरिष्ठ लेवलला जेव्हा चर्चा या सगळ्या होते तर आम्ही सगळेच आमदार किंवा वरिष्ठ नेते बसतो, तेव्हा जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो अधिकार बरेचशाच्या रूपाने दिला पाहिजे, ही भूमिका आजही आमची आणि उद्याही आहे। आदित्य तटकरे रायगडच्या प्रतिरूप पालकमंत्री आहेत का? नाही, असं म्हणता येणार नाही आहे। शेवटी शासनाचे काही निर्देश आहेत, त्या निर्देशाचं पालन करणं हे आम्हा सगळ्यांचं काम निश्चित आहे। मुख्यमंत्री महोदयांनी एकदा पालकमंत्री घोषित केलं की तो त्यांना अधिकार प्राप्त होतो, पण त्याला स्थगिती देण्याचं आम्ही काम केलं आहे, त्यामुळे तेवढंच आमच्या पाड्यामध्ये वजन जात असं मला वाटतं। आणि म्हणून कायमस्वरूपी पालकमंत्री देत असताना बरेचसेच पालकमंत्री होणार, त्याच्यामुळे आपण जो प्रश्न विचार त्याला हाच दुजोरा वाटतो। राज ठाकरे शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यासाठी आले होते, एकंदरीत मतदारसंघामध्ये काही फेरबदल होऊ शकतो निवडणुकीमध्ये? नाही, अजून निवडणुका खूप पुढे आहेत, विधानसभा किंवा लोकसभेच्या, आणि या स्वायत्त निवडणुका ज्या आहेत, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, या सगळ्या किंवा ग्रामपंचायती, मला असं वाटत नाही, कारण इथे
मनसेचा जनाधार तेवढा नाही आहे. आणि आज शेका पक्ष आज कुठच्या क्रमांकावरती आहे, शेवटच्या क्रमांकावरती आहे. ते जरी एकत्र आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. महायुती म्हणून आपण जरी बघितलं तरी आमची ताकद खूप छान आहे. किंवा आम्ही व्यक्तिगत जरी शिवसेना म्हणून गेलो तर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष आहे, त्याच्यामुळे आमची ताकद आबाधितच आहे. कोणी एकत्र यावं, कोणी कोणत्या मंचावर आणावं हा त्यांचा व्यक्तिगत हे आहे. पण असे प्रयोग होत असतात राजकारणामध्ये, त्याला काय त्या अँगलनी बघणं उचित नाही आहे. पण एकंदर रायगडची राजकीय भौगोलिक परिस्थिती बघितली तर जरी शेका पक्षाच्या मंचावर राजसाहेब गेले किंवा राजसाहेबांचं भाषण आपण बघितलं, आज शेका पक्षाची आजची अवस्था अशी आहे की मिणमिणत्या दिव्यासारखी आहे. त्यामुळे आणखी त्याच्यावर भाष्य करणं काही उचित नाही आहे. जेव्हा होतं तेव्हा लोकांना देता आलं नाही आहे. सगळं गमावल्यावर मग हा तो प्रयोग करणार. आता असे प्रयोग लोक मानत नाहीयेत असं माझं व्यक्तिमत निश्चित. अलिबागचा विकास जो आहे तो झालेला नाहीये. तटकरे म्हणतात की यासाठी आपण मेडिकल कॉलेज आणलेलं आहे, रेवस रेड्डी रस्त्यासाठी देखील निधी दिलेला आहे. याकडे आपण स्थानिक आमदार म्हणून कसं पाहताय? तटकरे साहेब खासदार आहेत, त्यांचं भाष्य अनेक आपण बघतो. सगळं जे काय ते आम्ही जाणलं की आम्ही आमच्याच पाड्यात पाहिजे असं होत नाहीये. मी दुसऱ्या टर्मचा आमदार आहे. मागच्या 5 वर्षामध्ये जे काही मी काम केलं त्याच्यामुळे दुसऱ्या लोकांनी निवडून दिलं. आज रेवस रेड्डी रस्ता असेल, मेडिकल कॉलेज असेल, सिव्हिल हॉस्पिटल असेल, किंबहुना अनेक रस्ते असतील, विधायक कामं असतील, येणारी इंडस्ट्री असेल, खऱ्या अर्थाने आमच्या प्रयत्नाने सगळं आलंय. आता कोणी खरं बोलावं आणि कोणी खोटं बोलावं हे तटकरेकडनं शिकावं लागेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यांच्या भूमिकेशी आम्ही समरस अजिबात नाही आहोत. माझ्या मतदारसंघामध्ये जी काय विधायक कामं आणली तेही कबूल करतील मोठ्या मानाने. कारण मुरुड जो रस्ता होता त्यांच्या निवडणुकीच्या अगोदर केला म्हणून त्याला जनाधार मिळाला ना, ते विसरतायत. कारण विधायक जी काम आहेत त्यांचं काम आहे ते. खरं त्याने इतर अलिबागकडे लक्ष देण्याऐवजी जो पनवेल गोवा रस्ता आहे त्याचं बारकाईने त्यांनी आत्मपरीक्षण करावं. कारण त्यांच्या कारकिर्दीत हा रस्ता आहे. गेले 17 वर्षाच्या रस्त्याची अवस्था काय ते लोकांनी बघितलंय. तो रस्ता कोणामुळे थांबलाय हे जनतेला माहित आहे. तरी पण चोराच्या उलट्या बोंबा आहेत असं करू नये असं मला वाटतं. हा जनतेचा अपमान आहे असं मला वाटतं. खरं तो हम रस्ता आहे आणि त्या रस्त्याने अनेक आमचे कोकणवासीय सणानिमित्ताने जात असतात. त्यांना त्रास होऊ नये म्हणून सरकारने, केंद्र सरकारने त्याला अनेक वेळा मदत केली आहे. त्या रस्त्यासाठी वेगळे टेंडर आपण हे केलेले आहेत. तरी देखील हा रस्ता विशेषतः पेण कोलाड हा जो भाग हा रस्ता का होत नाही हा प्रश्न तटकरे साहेबांनाच विचारावा. धन्यवाद सर. हे होते आमदार महेंद्र दळवे. त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अंतर्गत चर्चा जी आहे ती झालेली आहे आणि 15 ऑगस्टच्या नंतर निश्चित होईल की रायगडचा पालकमंत्री कोण असेल ते. राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.